चला तर गणेश चतुर्थी स्पेशल मोदक आणि पातोळ्या बनवूया. तर आपण आता पुरणला चालू करणार आहोत. एक आपण तवा घेतलेला आहे, त्याच्यात आपण थोडंसं घी टाकून घेणार आहोत. ते घी थोडंसं गरम झाल्यावर आपण किसलेलं खोबरं, हे आपण किसलेलं खोबरं 2 वाटी घेणार आहोत. याचे मेजरमेंट्स मी कॅप्शनमध्ये दिलेले आहेत. ह्याला आपण चांगलं भाजून घेऊया, थोडंसं खोबरं ड्राय होईपर्यंत. आता मी इकडे किसलेलं गूळ घेतला आहे. हे आपण 2 कप घेऊया आणि चांगलं खोबऱ्याबरोबर मिक्स करूया. पूर्ण गुळाचा पाक होईपर्यंत आपण ह्याला मिक्स करत राहूया कमी गॅसवर. ह्याच्यावर थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण, कारण गोडला थोडंसं कापण्यासाठी मीठ टाकायलाच लागतं. इकडे आपलं थोडंसं फ्राय झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण इलायची पावडर टाकून घेऊया. इलायची पावडर टाकल्यावर परत आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे पूर्ण गूळ वितळेपर्यंत. आणि मी इकडे किसलेले ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. हे ड्रायफ्रूट्स पण आपण ह्याच्यात टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करूया. आपण ह्याला आता पूर्ण सुकेपर्यंत म्हणजे ड्राय होईपर्यंत कमी गॅसवर ठेवूया. माझी इकडे मोदकची फिलिंग तयार झाली आहे. आता नेक्स्ट आपण बनवून घेणार आहोत मोदकचा आउटर लेयर. ह्याच्यामध्ये आपण 3 कप पाणी टाकून घेऊया आणि पाण्याला चांगलं बॉईल येईपर्यंत पाणी ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ आणि घी टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण 3 कप सेम मेजरमेंटचा 3 कप राईस आटा घेऊया, तांदळाचं पीठ, आणि त्याला आपण चांगलं गरम गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया. मेजरमेंट आपल्याला नीट घ्यायचं आहे आणि हे आपण थोड्या वेळ जरा झाकून ठेवूया. हे झालं की गरम गरमच पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. हे गरम असतानाच पीठ आपण चांगलं मळून घेतलं तर ह्याचे मोदक खूप छान बनतात. इकडे आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेतोय. हे आपल्या पिठाचा दुसरा स्लॉट आहे जे आपण मळून घेतोय आणि चांगलं गरम असतानाच पीठ मळून घ्यायचंय. ते आपलं पीठ मळून झालं आहे. आता मोदकचा एक चांगला साचा घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला मोदक वळायचे आहेत. चला आता हे आपण पटापट मोदक वळून घेऊया. इकडे मी मोदकचा जो स्टीमर आहे त्यात पाणी ठेवलेलं आहे आणि ते पाणी चांगलं बॉईल होऊन द्यायचं आहे. स्टीमरला आपण प्रीहीट करून घ्यायचं आहे.
आणि त्याच्यामध्ये आपल्याला मोदक जे आपण बनवून वळवलेले आहेत ते आपल्याला मोदक ठेवायचे आहेत. या सर्व मोदकांवर मी एक केसर लावलेलं आहे. त्याने ते खूप सुंदर दिसतात असे आपले मोदक. हे आपल्याला चांगलं 20 मिनिटं तरी ठेवायचं आहे. ह्याच्याबरोबर मी ते पातोळ्या पण बनवून घेते आहे. इकडे आपल्या सोप्या पद्धतीने पातोळ्या पण झालेल्या आहेत. आपले मोदक हे इथे तयार झाले आहेत. तुम्ही बघू शकतात किती छान आणि सुंदर असे दिसत आहेत. हे आपण काढून घेऊया आणि आपण जे पातोळ्या बनवले होते आता ते ठेवूया आपण स्टीमरवर आणि ह्याला पण तेच 20 मिनिटं ठेवायचे आहेत. इथे आपले झाले आहेत मोदक तयार. आता तुम्ही ह्याला खाऊ शकतात आणि एन्जॉय करू शकता. माझे पातोळ्या पण चांगल्या रेडी झाल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत हे पण. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.